Welcome, sir. I request to sir to start the session. Thank you. सर्वांना प्रथम माझा नमस्कार. लेक्चर चालू करूया आपण. करायचं ना स्टार्ट. आता हे जे अवकड आहे हे कधी शिकलाय तुम्ही? हा, कधी शिकलाय? पहिलीमध्ये. त्याचा वापर करता तुम्ही? कसं करता? असं बरोबर आहे? कोणी सांगितलं? शब्द काय सांगा, बोला. तुमचे उत्तर छान आहे. सांगा कोण काय म्हटलं आता? वापर कसं करता याचा? हा, शब्द. व्हेरी गुड, सुंदर. काय केलंय? त्याचा शब्द काय तयार झालं बघा, है की नाही? त्यातला शब्द तयार झाला ना, सुनील म्हणून. बरोबर आहे की नाही? आता शब्दापासून काय तयार होईल? व्हेरी गुड, सुंदर. वाक्य तयार होईल. काय तयार होतं? शब्दापासून वाक्य तयार होतं. आणि त्याचा वापर तुम्ही करताय ना आता पुस्तकात वगैरे, बरोबर आहे ना? आता हा जो पॅटर्न आहे तुम्ही लहानपणी शिकलेला, आहे की नाही, त्याचा आता वापर करताय. आता तुम्हाला तुमचं नाव विचारलं किंवा बोलायला सांगितलं तर तुम्ही याच्या आधारेच बोलता, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हे सगळं तुम्ही लहानपणी. आता तुम्हाला शिकवायला लागेल का अबकड? नाही शिकवणार, त्यावेळी तुम्ही शिकलेला आहात. बरोबर आहे. आता मूळ टॉपिककडे येऊया. हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, मन आणि शरीर. शरीर आहे का तुमच्याकडं? मन आहे का? शरीर दाखवू शकता तुम्ही? मन दाखवा. का? काय? बरोबर आहे. आणखीन काय? मन आहे पण दाखवू शकत नाही. वारा आहे का? दाखवा. कसं दाखवता? त्याच्या जाणीवपणे. वीज आहे का? दाखवा. आत्मा आहे का? जिवंत आहात ना? दाखवा. नाही दाखवू शकतो. मन आहे का? दाखवू शकतो का? हा, ठीक. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला. मन आणि शरीर लक्षात आलं तुमच्या? मग दुसरा प्रश्न, मन म्हणजे काय? अजून उत्तर वेगळं. मन म्हणजे काय? ठीक आहे. दुसरा प्रश्न, शरीर म्हणजे काय? शरीर कसं बनतं? शरीर कसं बनेल? बरोबर आहे. पुंबीज आणि स्त्रीबीज याचं मिळून शरीर बनतं, आहे की नाही? आपले आई वडील. हा, इथपर्यंत लक्षात आला छोटासा. मन कसं बनतं? व्हेरी गुड, सुंदर उत्तर दिलं. आणि काय उत्तर दिला? विचारापासून काय बनतं? विचारापासून मन बनतं. मन राहतं कुठं? शरीर. मन कुठं राहतं? मन कुठं आहे? दाखवा म्हणल्यावर त्याचे ठिकाण कुठं आहे मनाचं? मनाचं ठिकाण कुठं आहे? मेंदू. व्हेरी गुड. मन राहतं कुठं? पाठीमाग. पाठीमाग. मन राहतं कुठं? कुठं राहतं? पाठीमाग. हात असं लावलेला सांग. मन कुठं राहतं? कुठं राहतं? आत्ताच याने उत्तर दिलं ना, इथं लिहिलंय पण वाचून सांगितलं चालेल. कुठं राहतं? कुठं? हा, व्हेरी गुड. मन जरी मेंदूत असलं तरी ते प्रत्येक पेशीमध्ये राहतं. आपलं शरीर कसं बनलेलं आहे? प्रत्येक पेशी नंतर बनलेलं आहे. प्रत्येक पेशीपासून मन बनलेलं आहे. बरोबर आहे. मन राहतं कुठं? मेंदू. जरी असं असलं तर प्रत्येक पेशीमध्ये मन आहे. बरोबर. मला समजा इथं दुःख झालं तर ते कसं कळतं? इथलं दुःख
जखम झालेली बरं करण्याचं कसं कळतं, तर त्या पेशीद्वारे आपल्या मेंदूला सूचना दिली जाते आणि तिथली जखम बरी केली जाते. बरोबर आहे. शरीर कसं टिकवलं जातं, काय प्रयत्न करताय? शरीर टिकवण्यासाठी काय काय प्रयत्न करता? आरोग्य, आणखी आरोग्य चांगलं. आणि काय करता, काय देता, खाद्य काय, शरीराचं खाद्य काय, शरीराला काय देता? फळ, आहार, ग्लुकोज, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स. बरोबर आहे की नाही? आजारी पडलं तर काय करता? गोळ्या औषधं घेता. हेल्दी राखण्यासाठी काय करता? व्यायाम करतो. पुढचा प्रश्न, मन टिकवण्यासाठी काय करता? मन चांगल्या स्थितीत येण्यासाठी तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग करता का नाही? कधी कधी खूप वेळा निगेटिव्ह थिंकिंग करता. मग त्याला टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे? कोणती गोष्ट, जसं तुम्ही शरीर टिकवण्यासाठी ग्लुकोज, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फळं, डी विटॅमिन, सी विटॅमिन, वेगवेगळ्या गोष्टीचा दररोज विचार करता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचे आई वडील तुम्हाला हे तुमचं शरीर वेळच्या वेळी डबा देते. तसं तुमच्याकडे मन आहे, त्या मनासाठी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करता? काय करता? का काहीच करत नाही? हा, एक भाग झाला. आणखीन काय काय करता? जसं शरीर टिकवण्यासाठी तुम्ही सकाळपासून आंघोळ करता की नाही दररोज, डेली, का नाही करत? कपडे छान घालता, व्यायाम करता, जेवण वेळच्या वेळी देता, वेगळ्या गोष्टी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही शरीरासाठी काम करत असता. मग मनासाठी काय काम करता? त्याला काय हवंय, काय नकोय, कधी पाहिलंय का तुम्ही? काय हवंय मनाला, काय करता? मन चांगलं राहिलं, निगेटिव्ह थिंकिंग आलं, डिप्रेशन मध्ये गेला तर काय करता? काय करायचं आपल्याला त्याच्यासाठी? काय करायचं आहे? काय करायचं आहे? काय करायचं आहे? विचार करायचा आहे. पण कसा करायचा? हा, सकारात्मक विचार करायचा. मन टिकवण्यासाठी तुम्हाला सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मन म्हणजे काय? शरीर म्हणजे काय? शरीर म्हणजे काय? सप्तधातूपासून बनलेलं आहे. बरोबर आहे का? मन कसं बनलेलं आहे? मन म्हणजे काय? विचारांची चैन, इच्छेचं गाठोडं, वेगवेगळ्या भावना त्याच्यामध्ये साठवलेल्या असतात. हे सगळं मिळून काय होतं? मन बनतं. मन जन्मला मन असतं का? जन्मला ज्यावेळेला मन असतं का? असतं. पण ते काय झालेलं नसतं, डेव्हलप झालेलं नसतं. मग लहानपणापासून आतापर्यंत मन कसं तुमचं डेव्हलप केलं, कसं त्याचा आतापर्यंत वापर केला, याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. काय, कशा पद्धतीने तुम्ही मनाचा वापर केला याच्यावर. याचं मन वेगळं, त्याचं मन वेगळं. पुढचा एक प्रश्न पहा. एका दिवसाला आपण 65,000 वेळा विचार करतो. त्यातले, प्रश्न नीट ऐकून घ्या, एका दिवसाला आपण 65,000 वेळा विचार करतो. त्यातले 90% निगेटिव्ह विचार असतात, 10% पॉझिटिव्ह विचार असतात. 90% निगेटिव्ह विचार असतात आणि 10%च पॉझिटिव्ह विचार असतात. असं कुणाला कुणाला वाटतं त्यांनी हात वर करा. प्रश्न कळला माझा? दिवसभर आपण 65,000 वेळा विचार करतो. त्याच्यातले 90% आपण निगेटिव्ह विचार करतो आणि 10%च पॉझिटिव्ह करतात. असं कुणाला वाटतं त्यांनी हात वर करा. चुकलं तर चुकू दे, आपण शिकण्यासाठी आलोय. ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका दिवसाला आपण 65,000 वेळा विचार करतो. त्याच्यामध्ये 90% पॉझिटिव्ह विचार असतात आणि 10%च निगेटिव्ह विचार असतात. असं कुणाला वाटतं त्यांनी हात वर करा.
प्रश्न कळला का? एका दिवसाला आपण 65,000 विचार करतो, त्याच्यामध्ये 90% पॉझिटिव्ह विचार असतात आणि 10% निगेटिव्ह विचार असतात, असं कुणाला वाटतं त्याने हात वर करा. काय सांगितलं? एका दिवसाला 65,000 विचार करतो, त्याच्यामध्ये 90% निगेटिव्ह विचार असतात आणि 10% पॉझिटिव्ह असतात. हेही खरं आहे. आणि हे पण खरं आहे की दिवसाला आपण 65,000 विचार करतो, त्याच्यामध्ये 90% पॉझिटिव्ह विचार करतो आणि निगेटिव्ह 10% करतो. ज्या कोणी हा विचार केलेला आहे 90% पॉझिटिव्ह, तुमच्या अंगावर एक शर्ट, पॅन्ट, चप्पल, बूट, इथं जे काही सगळं आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे, हातात घड्याळ आहे, तुमचा टी शर्ट घातलेला आहे, आणखी काय काय घातलेलं आहे, टेबल आहे, वह्या आहेत, पुस्तकं आहे, हे कुठून आलं? वरून आलं का? ज्या कोणी विचार पॉझिटिव्ह केलेला आहे त्याने विचार करून 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 सांगा बरं, तुमचा शर्ट जो घातलेला आहे त्या शर्टचे धागे बनवताना कसे जुळले पाहिजेत, कसं आलं पाहिजे, कसं ताण दिला पाहिजे, किती धागे एकमेकाला जुळले पाहिजेत, कसं ते कापड तयार झालं पाहिजे, कसा तुमचा चष्मा तयार झाला पाहिजे, त्याची फ्रेम कशी तयार केली झाली, हे कोणी विचार केलेला आहे? ज्यांनी कोणी 90% पॉझिटिव्ह विचार केलेला आहे त्यांचं प्रोडक्ट तुमच्या अंगावर आहे. ही बिल्डिंग कशी बांधलेली आहे? कोणीतरी विचार केला होता ना? हे सगळं प्रोडक्ट तुम्ही आता जे वापरताय त्याचं उत्पादन काय आहे? 90% आणि 10% चुकून निगेटिव्ह आहे. सांगा मोबाईल कसा तयार झाला? वरून आला नाही ना? मग कोणी विचार केलाय? किती विचार केलाय? तुम्ही 20 वर्षापूर्वी जावा, 20 पाठीमागे जावा, तुम्हाला जर असं सांगितलं की इथं बसून तुम्ही अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकता, तर तुम्ही काय म्हणला असता? हसला असता का? हसला असता का नाही? हे शक्यच नाही, असं शक्यच नाहीये. हा ग्लास पाण्याचा कुठून आला? कोणी विचार किती केला असेल? ते काचेचं किती मेल्टिंग करायचं, कसं करायचं होतं, त्यात पाणी घातलं तर टिकलं कसं पाहिजे, बाहेरून ट्रान्सपरन्सी कशी दिसली पाहिजे, हे सगळं प्रोडक्ट काय आहे? 90% पॉझिटिव्ह थिंकिंगचं आहे. आणि निगेटिव्ह थिंकिंगचं काय प्रोडक्ट असेल? डिप्रेशन, तणाव, टेन्शन, काळजी, चिंता, दडपण, आजारपण, मेंटल, हे सगळं निगेटिव्ह थिंकिंगचं काय आहे? प्रोडक्ट आहे. मग पॉझिटिव्ह थिंकिंग कराल का निगेटिव्ह थिंकिंग कराल? कसे कराल? कसे कराल? प्रत्येक वेळी सकारात्मक विचार केला पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? आता पहा, मन म्हणजे काय? इच्छेचं गाठोडं, विचारांची शय. तुमच्या मनामध्ये जे जे काही लहानपणापासून आतापर्यंत साठवून ठेवलेलं आहे, म्हणजे स्टोर रूम आहे. थोडक्यात काय आहे? ती स्टोर रूम आहे आणि त्याचा तुम्ही वापर करत आहात, हे लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचा मुद्दा हा. कुठल्याही शाळेमध्ये किंवा त्याच्यामध्ये शिकवला जाणार नाही. तुम्ही अभ्यास करता, पण तो कसा करायचा हे तुम्हाला आज टेक्निक कळेल. लक्षात आलं? तर तुमच्या मन म्हणजे काय? सांगा परत एकदा. आणखी स्टोर, जे काही तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत जे साठवलेलं आहे ते सगळं तिथं स्टोर होतं. कुठं होतं? मनामध्ये. तुमच्यापैकी टू व्हीलर कोणाला येते? हा, ओके. टू व्हीलर कधी शिकलेला आहात? खूप लहानपणी शिकलेला आहात का नाही? ज्यावेळी शिकले असेल त्यावेळी पहिले 7 दिवस आठवा. पहिले 7 दिवस आठवा. एक्सिलेटर, ब्रेक, बॅलन्सिंग, पुढून येणारा ट्रक, हे सगळ्या गोष्टी त्यावेळी तुमच्या डोक्यात होतं, आहे की नाही? आणि एकदा का तुमचा सराव, रिपिटेशन, हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय म्हणता लक्षात आहे? पाठीमाग काय सांगितलं मी आता? शेवटचा विद्यार्थी काय महत्वाचं आहे? रिपिटेशन. काय? प्रत्येक जी तुम्ही
एम ठरवतात, जे काही उद्देश ठरवतात, त्याचं काय महत्वाचं आहे, रिपिटेशन महत्वाचं आहे. आता तुम्ही 7 दिवस ट्रेनिंग घेतल्यानंतर आता तुम्ही गाडी करून तुम्हाला सांगायला यायला लागेल का मला की आता ते ऍक्सिलेटर वाटून म्हणजे गाडी पुढे जाईल. मग कुठं आहे ते फिट आहे, कुठं आहे आपल्या माइंड मध्ये फिट आहे. तो पॅटर्न तुम्ही आता वापरताय, तो पॅटर्न आता तुम्ही वापरताय. लक्षात आलं का? तर असे कोणते पॅटर्न तुम्ही मनामध्ये शिकून ठेवलेले आहेत पहा. कुठले पुढे तुम्हाला ऐकायला मिळेल कुठले पॅटर्न तुम्ही ठेवलेले आहेत. आता मनाची माहिती घ्या. मनाला दोन प्रकारचे मन आहेत, एक बाह्य मन आणि एक अंतर्मन. किती प्रकारचे मन आहेत? बाह्य मन आणि आता बाह्य मन म्हणजे काय? बाह्य मन म्हणजे काय? हा खडू कसला आहे सांगा? गुलाबी आहे की नाही? तुमच्या बाह्य मनाने हा खडू पाहिलं आणि सांगितलं काय हा कलर गुलाबी खडू आहे की नाही. आता पहा, एक मोठा काळा हत्ती आहे, त्याच्यावर एक माकड बसलेला आहे आणि ते मॅगी खात आहे. हे पाहू नका. पाहिलं का सगळ्यांनी? कुठं पाहिलं? आहे का हत्ती इथं? त्याच्यावर माकड बसलेलं पाहिलं का? कुठं पाहिलं सांगा? हा, पाहायला नव्हतं सांगितलं तरी तुम्ही पाहिलं. म्हणजे लक्षात आलं का? बाह्य मन काय आहे? बाहेरच्या गोष्टीचा विचार करून निर्णय येतो, म्हणजे सर्वसार गोष्टीचा विचार करून निर्णय. हे काय आहे? आणि जेव्हा अंतर्मनाकडे जा, ते अंतर्मन म्हणजे आतलं मन. त्या आतमध्ये तुम्ही काय साठवून ठेवलेलं आहे. हत्ती ज्यावेळी तुम्ही बघितला असाल त्याची इमेज तुमच्या मनामध्ये प्रिंट आहे, म्हणून तुम्हाला ते हत्ती दाखवला. माकडी पाहिलं असेल, तेही आलं असेल. प्रत्येकाचं माकड वेगळं असेल, प्रत्येकाच्या मॅगी वेगळ्या असतील, प्रत्येकाचा हत्ती पांढरा असेल, तुम्हाला काळा असेल की नाही? बरोबर की नाही? हे कुठं आहे? तुमच्या अंतर्मन. म्हणजे बाह्य मन अंतर्मन. कळलं का? पुढचं पाहूया. आता हे दोन गोष्टी लक्षात आल्या. बाह्य मन काय करतं? वेगवेगळ्या गोष्टी बघतं, सांगतं, हे खरं आहे, हे खोटं आहे, हे सगळं बघून आणि एकदा ते बाह्य मनाचं कारण. अंतर्मन काय की तुम्ही पूर्वी काय साठवून ठेवलेलं आहे त्याचं रिकॉर्डिंग करतं. काय करतं? ते तुम्हाला दाखवतं. हत्ती दाखवलं का नाही? आता माकड दाखवलं का नाही? मॅगी दाखवलं का नाही? मॅगी कोण कोण खातात? ठीक आहे, असू द्या. हा, तर इथपर्यंत लक्ष आला मुद्दा. आता बाह्यमन आणि अंतर्मनाचं कार्य पाहूया. बाह्यमन आणि अंतर्मनाचं कार्य पाहूया. हे कसं काम करतं याचं प्रात्यक्षिक करायचं आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. हा, ठीक आहे. आता पहिली जी असाइनमेंट आहे, प्रयोग आहे, ते सगळ्यांनी सांगितल्यानंतर करायचं आहे. कसं करायचं प्रयोग पहा. पाहून घ्या, नंतर मी सांगतो. हे दोन्ही हात पुढे घेतल्यानंतर काय करायचं? डोळे बंद करायचे. बंद केल्यानंतर हात असे ताणून धरायचे नाहीत, एकदम रिलॅक्स सोडायचे इथून एवढं. आता तुम्हाला ज्या गोष्टीवर काम करायचं आहे त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे, हे की नाही? तुम्ही अभ्यास करता म्हणजे अभ्यासाकडे लक्ष देता, खेळता म्हणजे खेळतात. आता काम कुठं करायचं? आपल्या हातावर काम करायचं. दोन्ही हात बंद डोळ्यांनी पाहायचे. करू नका, मी सांगतो तुम्हाला. केल्यानंतर काय करायचं आहे? मनामध्ये एक रिपिटेशन करायचं. कुठलं रिपिटेशन करायचं आहे? की माझे दोन्ही हात जवळ चालले, जवळ चालले, जवळ चालले, जवळ चालले, असं रिपिटेशन करायचं. आणि तुम्ही मुद्दामून घ्यायचे नाही. ऑटोमॅटिकली जेव्हा रिपिटेशन होईल तुमचं, त्यावेळी काय हात ऑटोमॅटिकली जवळ येतील आणि ज्यांचे हात चिटकतील त्यांनी हात सोडून रिलॅक्स बसायचं. ही पहिली सूचना. हा, लक्षात आलं? त्यानंतर ह्या पहिला प्रयोग घेऊया आपण, त्यानंतर दुसरा आणि तिसरा, असे 3 प्रयोग घेणार आहोत. आता मी सांगितलेल्या सूचनाप्रमाणे करायचे. दोन्ही हात सरळ घ्या. सगळ्यांचा प्रयोग यशस्वी होणार आहे. तुम्ही सकारात्मक आहेत. हात एकमेकाला जुळले की काय करायचं? हात जुळले ऑटोमॅटिकली की हात सोडून खाली बसायचं, म्हणजे डोळे उघडून रिलॅक्स बसायचं. दोन्ही हात सरळ घ्या, डोळे बंद करा. आता कुणीही हालचाल करायची नाही, पूर्ण डोळे बंद करा. थोड्या वेळ श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. आता तुम्ही
बंद डोळ्याने तुमच्या हाताची बोटं पाहायची मनातल्या मनात. तळहात पहा, मनगट पहा, कोपऱ्यापर्यंतचे हात पहा, खांदे पहा. आता हे दोन्ही हात एकदम लूज झालेत, अगदी हलके झालेत, ह्याच्या कुठलाच ताण नाही, सगळा ताण काढून टाकायचा आहे. ताण काढून टाकलेला आहे. तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही हातावर केंद्रित करायचं आहे आणि मनातल्या मनात विचार करायला सुरुवात करायची. माझे दोन्ही हात जवळ येत चालले, जवळ येत चालले, दोन्ही हात जवळ येत चालले, जवळ हात. कुठलाही ताण ठेवायचा नाही, फक्त विचार करायचा. बरोबर 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 बरोबर. माझे दोन्ही हात जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले. हात एकमेकाला चिटकले की डोळे उघडून बसा. दोन्ही हात जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले. तुम्ही सगळेजण सकारात्मक आहात, त्यामुळे तुमचे हात पटकन जवळ येतील. आता पहा, आणि एकमेकाला चिटकले की डोळे उघडून व्हायचे. ओठ सुद्धा हलवायचे नाहीत, मनातल्या मनात रिपिटेशन करायचं. हात जोडले की हात जोडले एकमेकाला की डोळे उघडून बसा. जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ. तुम्ही खूप सकारात्मक आहात आणि तुमच्या ऑटोमॅटिकली जवळ, तुम्ही जसा विचार करताय त्या पद्धतीने हळूहळू जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ. बरोबर बरोबर म्हणा. ज्यांचे हात एकमेकाला चिटकले त्याने हात डोळे उघडून बसायचे. म्हणा बरोबर 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 बरोबर. डोळे उघडायचे ना, अजिबात अंतर्मुख व्हायचंय. हात एकमेकाला चिटकले की डोळे उघडून बसायचे. तुम्हाला काय करायचं नाही, फक्त विचार करायचा आहे. तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात. जे पॉझिटिव्ह 100% आहेत त्यांची प्रयोग सक्सेस होणार आहे. जे निगेटिव्ह थिंकिंग करता येणार आहेत का नाही, त्यांचा प्रयोग लांब होणार नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स. आला पहिला प्रयोग लक्षात आला. प्रयोग घेऊया आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन घेऊया. आता दुसरा विचार काय करायचं पहा. दोन्ही हात तसेच ठेवायचे आणि काय म्हणायचं की माझे दोन्ही हात जवळ येणार नाही, एवढाच विचार करायचा. आणि त्यानंतर मी तिसरी सूचना देईल. ती सूचना तुम्ही 1 मिनिटानंतर पुन्हा मनातल्या मनात म्हणायची. ओठ सुद्धा हलवायचे नाही. ठीक आहे. हा प्रयोग अतिशय महत्वाचा आहे. चला, दोन्ही हात समोर घ्या, डोळे बंद करा. तुम्ही सगळे पॉझिटिव्ह आहात, जसं जसं विचार करू तसं घडणार आहे. दोन्ही हात करा, समोर डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. पूर्ण अंतर्मुख व्हा. डोळे बंद करा, पूर्ण अंतर्मुख व्हा. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दोन्ही हाताची बोटं मनोमन पाहायची आहेत सगळ्यांनी. पाहिली, डोळे बंद डोळ्याने पाहायची आणि मनातल्या मनात विचार करायला सुरुवात करायची की माझे दोन्ही हात आता जवळ येणार नाहीत. ठामपणे सूचना द्यायची. 1 मिनिटासाठी मनातल्या मनात सूचना द्या. माझे दोन्ही हात जवळ येणार नाहीत, येणारच नाहीत. असा ठाम 1 मिनिटापर्यंत विचार करायचा आपल्याला. दुसरा विचार मनात आणायचा नाहीये. माझे दोन्ही हात जवळ येणारच नाहीत, 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 येणारच नाहीत. निगेटिव्ह येणारच नाहीत, येणारच नाहीत, येणारच नाहीत, बिलकुल जवळ येणार नाहीत, बिलकुल जवळ येणार नाहीत. आता पुढची सूचना म्हणायची माझ्या बरोबर की मी जर तो प्रयत्न केला जवळ आणण्याचा तर ते लांब जातील. म्हणा सूचना पुढची. मी जर तो प्रयत्न केला तर ते लांबच जातील, लांबच जातील, लांबच जातील. मी कितीही प्रयत्न केला तरी ते लांब जातील, लांब जातील. मी कितीही प्रयत्न केला तर बरोबर म्हणा. मी कितीही प्रयत्न केला तर ते लांब जातील. जसा मी प्रयत्न करेन तसे ते लांब जातील. जसा प्रयत्न. तुमचे हात बघा लांब 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 चालले, ढकललेत मधनं. मी मधनं हात ढकलतोय तुमचे. लांब 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 चालले. तुम्ही कितीही ताकद लावा तुमची, पाहिजे तेवढी एनर्जी लावा, जशी ताकद लावा तशी तुमचे हात लांब जातील. आतनं ढकलतोय मी, इतके लांब चालले, इतके लांब चालले, इतके लांब चालले. अजिबात जवळ येणार नाहीत, अजिबात जवळ येणार, अजिबात. रिलॅक्स 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 रिलॅक्स. काय बघू तुमचं थिंकिंग आहे. पहिल्यांदा आपण सूचना कुठली घेतली, जवळ येणार आहे की नाही. हात दोन्ही जवळ येणार आहेत. आले का जवळ. यस, व्हेरी गुड. दुसऱ्या वेळी सूचना काय घेतली, येणार. आले का. आणि तिसरी सूचना काय केली, जसा मी प्रयत्न करेन तसे ते. तुम्हाला जाणवलं का मधनं मी ढकलते, असे ताकद लावत होता का तुम्ही आणि लांब लांब गेले का, होय की नाही. यस सर ना. तुमच्या उत्तरावर माझं पुढचं लेक्चर अवलंबून आहे. कुणाचे लांब गेले बघा, हात वर करा, मला कळून द्या पुन्हा कुणाचे. व्हेरी गुड, 100% रिझल्ट आहे. ओके, ठीक आहे.
आता सांगा, पहिल्या वेळी तुम्ही सूचना घेतली त्यावेळी जवळ आले, दुसऱ्या वेळी घेतली तेव्हा जवळ नाही आले, काय काय कारण घडलं असं सांगा. अजून पाठीमाग काय तर इथलं सोडून द्या. हा, पाठीमाग सांगा, पहिल्या वेळी तुमचा हात जवळ आले आहे की नाही आणि दुसऱ्या वेळी आले नाही, याचं कारण सांगा. पाठीमाग काय कारण असेल सांगा. उत्तर चुकू द्या, काही आपण शिकवत आहोत आपण. काय कारण असेल सांगा. आहे तुमच्याकडे उत्तर पण तुम्ही द्यायला हे करत नाही. सांगा काय कारण असेल. आहे 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 बोला, काय उत्तर आहे सांगा. आहे म्हणा, सांगा. का पहिल्या वेळी का जवळ आले, दुसऱ्या वेळी का ना आले सांगा पटकन. चुकू द्या उत्तर. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा किती सुंदर. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा. जसा विचार करू तसंच घडतं. जसा विचार करू तसंच घडतं. पहिल्या वेळी तुम्ही काय थिंकिंग केलं, काय केलं थिंकिंग, आणि दुसऱ्या वेळी काय केलं, रिझल्ट मिळाला का 100%. तुम्ही जर असा म्हणला, बघा कंडिशन, मला अभ्यास करायचा आहे पण खूप कंटाळा आला आहे, काय केलं सांगा तुम्ही. काय केलं तुम्ही पहिल्यांदा, काय केलं, मला चहा सोडायचा आहे पण मी सोडू शकत नाही, काय केलं पहिलं. दुसरं, गणित हिंदी मराठी इंग्लिश सोपं आहे पण गणित आणि सायन्स डोकं खात. काय बोलला तुम्ही, काय बोलला, काय बोलला बघा, बोलता का नाही. हे विषय सोपे आहेत पण गणित अवघड आहे. तुम्ही जसा विचार करू तसंच घडतं. अजून काय सांगा, काय सांगू शकाल अजून. किती वेळा निगेटिव्ह बोलता. अभ्यास करायला बसलेलो आहे पण कुठल्या विषयाचा अभ्यास करू हे कळत नाही. बसलेला आहात पण मनामध्ये विचार काय आहे, कोणता आधी, म्हणजे कन्फ्युज. परीक्षा तसा मी खूप अभ्यास केलाय पण परीक्षा जवळ आली की टेन्शन येतं आणि पेपर उघडला की काहीच आठवत नाही. 3 वाक्यात बघा. तसा मी खूप अभ्यास केलाय, परीक्षा जवळ आली की टेन्शन येतं आणि पेपर उघडला की गाव पडतो. बघा, तिन्ही कंडिशन आली का नाही. पहिलं काय, दुसरं काय, जवळ आली की टेन्शन येणार आणि पेपर उघडला की काय होणार आहे, फुटणार का नाही, होय की नाही. जसं तुम्हाला मी कंडिशन सांगितलं, जवळ येण्याचा मी प्रयत्न करतोय पण येणारच नाही, या विषयावर तुम्ही ठाम आहे. आलं का लक्षात का. खूप अवघड वाटतंय. आता सांगतो पुन्हा एकदा. हे जे बाह्य मन आहे आणि अंतर्मन. बाह्य मन जे आहे, तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करता, एकदा का विचार केला, त्याचं रिपिटेशन केलं की ते तुमच्या अंतर्मनामध्ये स्टोअर हाऊस मध्ये जाऊन बसतं. काय लक्षात घ्या, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. एकदा का तुम्ही विचार केला, तो चुकीचा असू अगर बरोबर असू, याच अंतर्मनाला काहीही घेणं देणं नाही. हा फार महत्वाचा आहे. तुमच्या अंतर्मनाला तुम्ही चुकीचा विचार करताय का बरोबर विचार करताय याचं काहीही घेणं देणं नाही. तुम्ही जो विचार पकडलाय त्याचं रिपिटेशन केलं की तो एकदा आतमध्ये जाऊन बसला की त्या पद्धतीने तुमचा रिझल्ट मिळणार आहे. कळलं का काय म्हणतो ते, लक्षात आलं का. अंतर्मन म्हणजे काय, तुमचं काळवट जमीन आहे. या काळवट जमिनामध्ये जर तुम्ही भुईमुगाचं झाड लावलं शेंग्याचं तर काय उगवेल, एरंडाचं झाड लावलं तर काय काय उगवेल, आंब्याचं झाड लावलं तर सीताफळ उगवेल का,
मग तुमचं अंतर्मन कसं काम करतं, तुम्ही काय सिलेक्ट करताय, तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग करताय का पॉझिटिव्ह, हे तुमच्या बाह्य मनावर अवलंबून आहे. कुणाच्या? तुमच्या बाह्य मनावर अवलंबून आहे. तुम्ही काय बघता, दररोज काय करता, टीव्ही किती वेळ बघता, कुठले निगेटिव्ह थिंकिंग करता, याच्यावर तुमचं अंतर्मन काम करतं. तुम्ही ते विचार एकदा समजा 2 तास तुम्ही टीव्ही बघितला, त्यातली निगेटिव्हिटी बघितलं, ते तुमच्या अंतर्मनामध्ये जाऊन फिट पडतं. त्याला काही घेणं नाही तुम्ही काय बघताय ते. एकदा ते तिथे जाऊन बसलं की तुम्ही जेव्हा व्यवहारात वावरता त्या पद्धतीने क्रिएट होतं. त्या पद्धतीने ते काय करतं, तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो. आलं का लक्षात येते का काय म्हणायचं? अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. तर तुमचं बाह्यमन काम काय करतं, सर्वसाधारण गोष्टीचा विचार करून निर्णय घेतं. पहिला मुद्दा लक्षात आला. काय सांगितलं मी आता, बाह्यमन कसं काम करतं सांगा, उठून उभा राहून सांगा कसं काम करतं. पाठीमागे सांगा बाह्यमन कसं काम करतं. आता एकच मिनिट आपण सांगितलं, चुकू द्या, चुकलं तर मी काय तुम्हाला शिक्षा करायला नाही, चुकू द्या. आपलं लक्ष पाहिजे. आपण लक्ष काय करतो, एका दिवसाला 65,000 वेळ विचार करतो. त्यात कितीतरी निगेटिव्ह थिंकिंग असतं. तुम्ही दर 2 तासांनी एक वही घ्या, अभ्यास आहे तुमच्यासाठी, पुढच्या एक महिन्यानंतर येईल, त्याला जर तुम्हाला अभ्यास दिला जाईल, तो अभ्यास दररोज संध्याकाळी 5 मिनिटं करायचा आहे. मला पुढच्या वेळी त्या सगळ्यांच्या वह्या भरलेल्या दिसल्या पाहिजे. मी तुम्हाला इथे सूचना देणार आहे. बाह्यमन कसं काम करतं, सर्व गोष्टीचं निरीक्षण करून विचार करून निर्णय घेतं. एकदा का पटला की तो अंतर्मनामध्ये पाठवला जातो आणि तो तुमचा निर्णय चुकीचा असो बरोबर आहे असो याचं सांगा पुढं काही घेणं देणार नाही. एकदा का पेरलं की ते तसंच उगवणार आहे. मग तुम्ही किती वेळा बोलता दिवसातून निगेटिव्ह थिंकिंग, हे शक्य नाही, ते शक्य नाही, अमकं होणार नाही, गणित विषय अवघड आहे, शिक्षकांना नीट शिकवता येत नाही, बोरिंग आहे, असे कितीतरी थिंकिंग आपले चालू आहेत मनामध्ये. हे जेव्हा तुम्ही बदलाल त्यावेळी तुम्ही तुमच्या प्रत्येक ध्येयाकडे 100% जाऊ शकाल. पण बेसिक समजलं पाहिजे तुम्हाला, मन कसं काम करतं, तुमचं मन कसं काम करतं हे बेसिक समजलं पाहिजे. त्याला काय हवंय काय नको, कोणते विचार टाकल्यानंतर ते कसे वागेल. कालावधीच्या सूचना म्हणजे आता पण सूचना घेतली, म्हणजे समजा एक 5 मिनिटं सूचना घेतली आपण, ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यावेळी तुमचं अंतर्मन काय स्टोअर हाऊस आहे, काय आहे. जरी स्टोअर हाऊस असलं तरी ते आघात शक्तीचं दालन आहे, ते तुम्हाला तुमच्यासाठी सतत कार्यरत असतं. याचं उदाहरण तुम्ही उद्या सकाळी पहा. काय करायचं, आज संध्याकाळी ही असाइनमेंट आहे. तुम्ही संध्याकाळी गेल्यानंतर संध्याकाळी किती वाजता झोपता, समजा 10 वाजता झोपता असं धरून चाला, किंवा 11 वाजता झोपता. झोपताना समोर मोबाईल घेऊ नका, टीव्ही घेऊ नका, समोर एक घड्याळ ठेवा. काय करा, घड्याळ ठेवा आणि 5 मिनिटं झोपण्यापूर्वी सूचना द्या स्वतःला. काय सूचना तुम्ही सिलेक्ट करणार आहे, बाह्यमन तुमचं सिलेक्ट करत आहे आता, आणि काय सूचना देणार आहे की उद्या सकाळी मोबाईलचा गजर नको, घड्याळाचा गजर नको, उद्या सकाळी मी तुम्ही किती वाजता उठता, समजा असं धरून चाला 5 वाजता उठता असं धरून चाला, तुमची काय जी वेळ असेल ती तुम्ही टाका. 5 वाजून 33 मिनिटांनी आणि 2 सेकंदांनी मी उठणार आहे. काय सूचना घेतली तुम्ही, 5 वाजून 33 मिनिटांनी आणि 2 सेकंदांनी उठणार आहे. ही 5 मिनिटं डोळे बंद करून मनातल्या मनात म्हणायचे आणि झोपी जायचं आणि समोर घड्याळ ठेवायचं. ही कालावधीची सूचना आहे बघा. सकाळी उठ तुम्हाला ऑटोमॅटिकली 5 वाजून 33 मिनिटं आणि 2 सेकंद झालेले असतील. किती, त्याच्या पुढे झालं नाही. हे अंतर्मन तुझ्यासाठी काम करते. काय दिली सूचना, तुम्ही करून बघा प्रयोग, 100% यशस्वी होणार. तुम्हाला कुठं ट्रिपला जायचं असतं, उद्या जायचं, तुम्ही उठता का नाही पटकन. हे काय आहे, पॉझिटिव्ह थिंकिंगचं प्रोडक्ट आहे. लक्षात आलं. कालावधी सूचना करून बघा. तुम्ही सर्वात जास्त कोणाशी बोलता, तुमच्या मित्राशी, आई वडिलांशी, टीचरांशी, की आणखीन कोणाशी बोलता, सांगा. सर्वात जास्त कोणाशी बोलता सांगा. कोणाशी, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, परिवार, कोणाशी बोलता सर्वात जास्त. तुम्ही सर्वात जास्त
तुम्ही स्वतःशी बोलता. कोण सर्वात जास्त तुम्ही स्वतःशी बोलतात त्याला काय म्हणतात? स्वसंवाद. काय म्हणतात? तुम्ही सर्वात जास्त तुम्ही स्वतःशीच बोलता. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत स्वतःशी बोलता त्याला काय म्हणतात? स्वसंवाद. आणि हा स्वसंवाद बदलून पहा, रिझल्ट तुमच्या पुढे 100% मिळेल. या संवादामध्ये तुम्ही चेक करायचंय कुठं मी निगेटिव्ह थिंकिंग करतोय, कुठं नाही शब्द म्हणतोय, कुठं कंडिशनल टाकतोय. कंडिशन लक्षात आलं? कसं कंडिशन? हात जवळ घेण्याचा प्रयत्न करतोय पण ते येऊ शकणार नाहीत. मी अभ्यास करतोय पण लक्षात राहत नाही. किती वाचलं तरी माझ्या लक्षात राहत नाही. कंडिशन टाकलं नाही. अभ्यास तर करताय पण म्हणताय काय म्हणत ना, लक्षात राहत नाही. खूप मी प्रयत्न करते वाचण्याचा, खूप लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते पण लक्षात राहत नाही. आलं का कंडिशन? मग कसं तुमचं अंतर्मन तुमच्यासाठी काम करेल? काय त्याचं कार्य? जे टाकाल तेच उगवेल. हे माइंड बेसिक सगळ्यांना माहिती पाहिजे. मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही समजा अशी सूचना टाकली, जशी मी आता घड्याळीची त्यांना अनुभव घेतला असेल. जर तुम्ही अशी सूचना सांगितली स्वतःला, मी जे काही वाचीन, लिहीन, बोलीन, ऐकीन, जसं तसं माझ्या लक्षात राहील आणि परीक्षा येतात मला विनासायास आठवेल, ही सूचना तुमच्या अंतर्मनामध्ये स्टोर हाऊस मध्ये फिट पाहिजे. आठवेल का नाही सांगते यावेळी? आठवेल का नाही? काय सांगितलं? मी जे वाचीन, लिहीन, बोलीन, ऐकीन हे जसंच्या तसं माझ्या लक्षात राहील आणि परीक्षा जवळ आल्यानंतर विनासायास ते मला आठवे. काय सूचना टाकली तुमच्या अंतर्मनामध्ये? ही सूचना तुमच्या स्टोर फिट केल्यानंतर परीक्षेच्या वेळी घाम फुटायचं काही कारण आहे का? काहीच कारण नाही. होईल का? येस सर नो? हे की नाही? आता पहा, पहिला प्रश्न आहे, टीव्ही कोण बघता? सगळे बघता. जेव्हा तुम्ही टीव्ही बघत असता, प्रश्न सगळ्यांना विचारणार आहे, तुम्ही जेव्हा टीव्ही बघता, मोबाईल बघता, त्यावेळी मनामध्ये अभ्यासाचा विचार येतो का? मग अभ्यास करताना टीव्हीचा कसा विचार येतो? सांगा दोन्हीतला फरक. खेळ खेळताना तुम्ही पूर्ण खेळत असता, त्यावेळी जेवायचंय, काय करायचंय, अभ्यासाचा विचार येतो का? मग अभ्यास करताना टीव्हीचा, खेळण्याचा, न करण्याचा कसं काय विचार करता? कसं काय घडतं? कसं काय घडतं? कसं घडतं? मनापासून करायचे आहे, काय करायची आहे त्या गोष्टीत आपण पूर्ण लक्ष देतो. जी गोष्ट करायची नाही पण करावी लागत आहे, आलं की लक्षात मला काय म्हणायचं? मग तुम्ही ठरवायचं मनापासून करायचं का करावी लागत आहे, याच्यावर तुमचा अभ्यास अवलंबून आहे. जर टीव्ही बघत असाल तर तो मनापासून नाही, तुम्हाला बघायचा आहे तो, त्यावेळी कुठलेही कॉजेस नाही. अभ्यास करताना करावा लागत आहे पण करायचं नाही मनातून, हे ओळखायला शिका. लक्षात आलं का काय म्हणायचं आहे? म्हणून आपण काय करतो, खेळताना खेळतच असतो, हे की नाही? टीव्ही बघताना टीव्हीच बघत असतो, 100% आपण तिथे देतो, पण अभ्यास करताना 100% देत नाही. का देत नाही? का देत नाही सांगा? सांग का देत नाही? अभ्यास करताना करावा लागतोय, तो काय होतंय? करायचा नाही पण करावा लागतो. लक्षात आलं का मुद्दा? आता तुम्हाला ही गोष्ट करण्यासाठी काय करावं लागेल पहा. इथपर्यंत लक्षात आलं? बाह्यमनाचं अंतर्मनाचं काम हाच महत्वाचा टॉपिक आहे. थोडं खूप आहे पण आपण एवढ्या वेळ थांबायचं आहे. सांगा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय? बाह्यमन कसं काम करतं? सर्व गोष्टींचा विचार. हे विचार करत असताना काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकदा तुम्ही ठरवलं, काय तुम्ही एकदा ठरवलं मला क्रिकेट जमत नाही, मला डान्स जमत नाही, तुम्ही बोलला तरी ती सूचना तुमच्या अंतर्मनात फिट होते. आणि जेव्हा तुम्ही डान्स करायला जाल त्यावेळी आत्म काय येणार आहे? तुला जमत नाही, तो हे करू शकत नाही. हा विद्यार्थी काय म्हणतो? मला डान्स करायला जमतो.
यांनी सांगितलं तुम्हाला किंवा दुसऱ्या तू सांगितलं तुला नाही छान जमत डान्स, काहीतरीच करतोयस, काय झालं, ही सूचना त्याच्याकडे गेली आणि ती जर का त्यांनी ऍक्सेप्ट केली की मला जमत नाही, मी खूप डान्स चांगला करू शकत नाही, तर तो आयुष्यभर डान्स करणार नाही. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. जेव्हा दुसरीकडून सूचना येतात तुमच्यासाठी की तुला हे जमत नाही, तर हे करू शकत नाही, घरामध्ये सुद्धा सूचना येतात. 2 मुलं असतात घरामध्ये, पाहुणे आले की विचारतात काय तुमचा थोरला मुलग्याचा काय अभ्यास प्रगती, 99% मार्क आहेत, आणि धाकटा जरा बरा आहे चाललंय आपलं 80-60. हा विचार त्या मुलाच्या मनात जाऊन बसतो की मी बरा आहे, माझा अभ्यासात प्रगती कमी आहे. बघा घरामध्ये आपापल्याला घरात लक्ष द्या, धाकटा थोडा हुशार आहे, धाकट्याचं जरा डोकं कमी आहे. डोकं कमी हा शब्द जरी उच्चारला तरी तो त्याच्या अंतर्मनात जाऊन फिट बसतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमचा थोरला मुलगा ट्युशनकडे लावला, फलटणमध्ये टीचर होता प्रसिद्धी, त्यांच्याकडे टीचिंगला लावला. साधारण 5वीला लावलं साधारण. तर तो 5वी 6वी 7वी पर्यंत गेल्यानंतर दुसरा मुलगा वर आला, म्हणजे त्याला ट्युशन लावायची वेळ आली. आता थोरल्यामुळे आता आम्ही साहजिकच त्याच टीचरकडे ट्युशन लावायला सुरुवात केली, म्हणजे त्याच्याकडेच लावली. तर आता थोरल्याबाबत प्रगती छान आहे वगैरे सगळं आम्हाला टीचरकडून ऐकू येत. प्रसंग बघा, हा प्रत्येक प्रसंग महत्वाचा आहे. त्यानंतर धाकट्या मुलाला आम्ही ट्युशन लावली. 1-2 महिने गेल्यानंतर आम्ही विचारायला गेलो आनंदाने, मी मॅडम, आणि विचारायला गेलो की आमचा धाकटा मुलगा कसा आहे, अभ्यासात हुशार आहे का. थोरला आहे आम्हाला माहितीच आहे. आता त्या टीचरने सांगताना काय सांगितलं, पहा मी टीचर इथं उभा आहे, धाकटा मुलगा इथं उभा आहे, मी इथं उभा आहे आणि मॅडमच्या मिसेस इथं उभा आहे. आम्ही आपलं विचारलं काय मॅडम थोरला आमचा हुशार आहे, धाकट्याची कशी प्रगती, आम्हाला जरा उत्सुकता लागली होती कसं शिकवत असेल. मॅडम काय म्हणल्या, थोरला हुशार पण धाकट्याची जरा ग्रास्पिंग कॅपॅसिटी कमी. काय म्हणले बघा, धाकट्याची जरा ग्रास्पिंग कॅपॅसिटी कमी. तर आम्हाला हे दोघांना माहिती आहे ह्या गोष्टी, आम्ही हो हो म्हणलं आणि निघून आलो. आल्यानंतर ट्युशनवरनं मुलगा आमचा धाकटा घरीत आला आणि पहिला प्रश्न काय विचारला असेल, पप्पा ग्रास्पिंग कॅपॅसिटी म्हणजे काय. काय म्हटलं टीचर. आम्ही काय सांगितलं, हे काही डोक्यात घेऊ नका, तू हुशार आहेस, तुझ्या सगळं लक्षात राहतं. काय सांगितलं आम्ही, काय केलं, डायव्हर्ट केलं. त्याच वेळी जर मी त्यांना सांगितलं असं की टीचरांनी असं सांगितलं की तुझी ग्रहण करण्याची क्षमता कमी आहे, हे विचार घेऊन तो जगला असता. आणि प्रत्यक्षात काय झालं, थोरला मुलगा माझा कमी शिकला आणि धाकटा जास्त शिकला. आलं का लक्षात. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीसाठी कुठं निगेटिव्ह, यस होय आणि नाही, या 2 शब्दाचा फरक आहे. तुम्ही जेव्हा नाही म्हणता 2-3 वेळा, तेव्हा ते तुमच्या अंतर्मनात जाऊन बसतं आणि रिझल्ट तुम्हाला तसं मिळणार. प्रत्येक तासाला सजग पाहिजे. कुठून सूचना निगेटिव्ह येते आपल्याला, हा का नाही म्हणतो. समजा तू करत हे तुला जमणार नाही, शक्यच नाही, ही सूचना त्याच्या मनात गेल्यानंतर काय झालं, मला जमेल का नाही, जमणारच नाही, झालं फेट आणि सुरुवात रिझल्ट. आता प्रत्यक्ष काय घडली करणार बघा. मी तुम्हाला काय सांगितलं, माझे दोन्ही हात जवळ येत आहेत. जर असं नुसतं सांगितलं तर येणार नाहीये. मग काय केलं प्रयोग, पहा काय प्रयोग केला की तुमच्या बाह्य मनाला डावलून तुमच्या अंतर्मनामध्ये ही सूचना टाकली, माझं जवळ हे चालेल, जवळच. तुम्ही मानाय तयार नाही, बाह्य मन मानत नाही सहसा, असं शक्यच नाही म्हणतं. काय म्हणतं, असं शक्यच नाही, हात जवळ येणं शक्यच नाही, डोळे उघडणं शक्यच नाही असं मी म्हणल्यावर. मग तुमच्या बाह्य मनाला मी डावलून तुमच्या अंतर्मनात येणारच नाही, जवळच चालले. आणि एकदा का ते रिपिटेशन झाले की तुमच्या अंतर्मनात फिट झाले आणि ऑटोमॅटिकली हात जवळ आले का नाही सांगा, ऑटोमॅटिकली जवळ आले का नाही सगळ्यांचे. आता दुसऱ्या वेळी काय केलं की जे येणारच नाही, हात जवळ येणारच नाही, ही सूचना तुम्हाला नुसतं सांगितलं जवळ येणार नाहीत, तर तुम्ही हो आले की जवळ असं म्हणाल. पण इथं मी काय केलं, तुमच्या बाह्य मनाला डाळून तुमच्या अंतर्मनाच्या दालनामध्ये ही सूचना मी पोहोचवली, येणारच नाहीत. आणि एकदा का ते ऍक्सेप्ट केलं, तुमचे हात जवळ आले नाही. आणि मग परत कंडिशन काय टाकली, मी जसा प्रयत्न करीन तसा ते आणखीनच लांब जातील. मी जसा वाचायचा प्रयत्न करीन, मी जसा अभ्यास करतोय मी, पण काय केलं माझ्या लक्षातच राहत.
काय चुकलं अंतर म्हणायचं? तुम्हीच म्हणताय ना, तुम्ही जे टाकाल तेच तिथं उगवणार आहे, बाकी काही नाही. हे बेसिक सगळ्यांना माहिती पाहिजे. हे बेसिक सगळ्यांना माहिती पाहिजे. वर्ग तोच, विद्यार्थी तेच, शिकवणारे तेच, विषय पण सारखाच, वेळ पण सारखाच, आणि समस्या आधी समाधान. म्हणजे काय? परीक्षा कधी असते? वार्षिक. आणि उत्तर पत्रिका तुमच्या हातात आहे की नाही? वर्षभर हातात आहे की नाही? पुस्तक आहे की नाही? पुस्तकाच्या बाहेरला येतं. मग सगळं आहे, तरी पण एका वर्गामध्ये 99%, 80, 40, 35 पर्यंत का विद्यार्थी येतात? काय कारण असेल? आलं लक्षात काय कारण असेल? तुमच्यापैकी काही लोकांनी निगेटिव्ह थिंकिंग वर्गामध्ये घेऊन बसलेले आहेत की बोरिंग विषय आहे, शिक्षकांना नीट शिकवता येत नाही, हा विषय कंटाळवाणा आहे, काही केलं तर लक्षात राहत नाही, हे विचार घेऊन तुम्ही बसलेला. शिकवताना शिक्षकांना अमृत ओततात, पण तुमचा धडा का निगेटिव्ह? नाही, शक्यच नाही, असं शक्यच नाही. बरोबर आहे की नाही? सगळं काही सारखंच आहे. लक्षात आलं का काय म्हणायचं मला? तर ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगला तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर तुम्हाला एक अभ्यास देतो. उद्यापासून सकाळपासून किंवा संध्याकाळपासून सुरुवात करा की दर 2 तासांनी एक वही काढा, त्यात लिहा की मी किती निगेटिव्ह वाक्य बोलतोय, तुम्ही बोलताय आणि घरातली सुद्धा लोक बोलतात. तुमच्या लक्षात येईल घरात गेले आज कितीतरी, हे तुला जर नाही, शक्य नाही, हे वर चढणं शक्य नाही, तू पडशील, खाली पडशील, उतरशील, ह्या कितीतरी सूचना निगेटिव्ह येतात. आणि निगेटिव्ह सूचना ज्यावेळी येतील त्यावेळी काय करायचं? पॉझिटिव्ह सूचना असेल तर स्वीकारायचे, निगेटिव्ह असेल तर काय करायचं? डिलीट. ही सूचना माझ्यासाठी, ही सूचना माझ्यासाठी, ही सूचना माझ्यासाठी नाही. एक 3-4 वाजले की तुमच्या कामाला तुम्ही लागा. बघा, एका दिवसात फरक पडेल तुम्हाला, एका दिवसात फरक पडेल. या सूचना मी देणार आहे. पुढच्या वेळी 1 महिन्यानंतर मी 1 तासासाठी येईल, त्यावेळी मला तुमच्या सगळ्यांची वही भरलेली दिसेल की तुम्हाला अभ्यास देणार आहे. एक 200 पाणी सेपरेट वही करा आणि तुम्हाला 3ऱ्या-4थ्या दिवसापासून रिझल्ट मिळायला सुरुवात होईल. 3ऱ्या-4थ्या दिवसापासून. पहा, अजून एक लक्षात घ्या, कोणता लक्षात घ्या? तुम्ही थिएटरला वगैरे जाऊन पिक्चर बघितलाय का कधी? बघितलाय ना? हा. आता हे 3 तास तुम्ही 2 तास पिक्चर बघितला. हा पिक्चर तुम्ही बघितल्यानंतर जसाच्या तसा तुमच्या लक्षात राहतो. बाहेर आला तुम्ही सगळी स्टोरी सांगता, होय की नाही? सांगता का नाही? कितने आदमी थे? अरे ओ सांगा. सरकार 2 आदमी थे, 2 आदमी और तुम 3, फिर भी वापस आए. क्या समझ कर आए थे? सरकार खुश होगा, शाबाशी देगा, इसकी सजा बराबर मिल जाएगी. कालिया, इस पिस्तौल में कितने गोली है? 6 सरकार. 6 गोलियां और 3 मौत, 3 जिंदगी और 3 मौत. सगळा पिक्चर जसा तसा डायलेक्ट लक्षात राहतो, हे की नाही? आणि अभ्यास मात्र 15 मिनिटं केला लक्षात राहत नाही. कसं काय असेल सांगा? काय मसल्याचं गणित सांगा, काय असेल गणित? काय गणित सांगा? सांगा तर तुमच्या लक्षात येईल. सायन्सचं उत्तर आहे, उत्तर सायन्स आहे. बघा, पिक्चर 3 तासाचा जसाचा तसा लक्षात राहतोय, पण 15 मिनिटं अभ्यास केला लक्षात राहत नाही. काय सायन्स असेल सांगा? बघा, विचार करा, तुमच्याकडे उत्तर आहे. काय सायन्स आहे सांगा? आहे तुमच्याकडे उत्तर, 100% आहे. एक विद्यार्थी सांगणार आहे 100% उत्तर. सांगा, उठून सांग. व्हेरी गुड. एक जोरदार टाळ्या यांच्यासाठी. हा, जेव्हा सायन्सचं उत्तर लक्षात, जेव्हा तुम्ही पिक्चर बघायला जाता त्यावेळी काय होतं? तुमचं बाह्यमन निघून जातं आणि तुमचा आणि अंतर्मनाचा व्हिज्युअलायझेशन डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतं. यावेळी तुम्ही जेव्हा पिक्चर बघता तेव्हा जगामध्ये कुठं पेटलंय, कोण घरी काय केलंय, कोणी काय अमृत आणलंय, कोणी बादली ओतली, हे लक्षात असतं का तुमच्या? नाही. मग तिथं तुमचं बाह्यमन निघून जातं. तुमचा आणि पिक्चरचा व्हिज्युअलायझेशन, चित्र डोळ्यापुढे डायरेक्ट प्रक्षेपण तुमच्या अंतर्मनामध्ये फिट होतं आणि ते जसच्या तसं तुम्ही डायलॉग सांगता. आणि अभ्यास करताना काय होतं?
तुमचं बाह्यमन पळत असतं कुठेतरी, हे कशाला ते कशाला, आणि दोन्ही जागृत असतात. बाह्यमन आणि अंतर्मन दोन्ही जागृत असतात. आणि बाह्यमन सारखं सांगत असतं कसं 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 काय, असं कसं असं कसं, नाही अभ्यास करू मूड नाही, हे नाही, किती वेळ झाला अभ्यास करू, टीव्ही बघायचा. हे जेव्हा विचार, आता मला असं म्हणायचं नाही की तुम्ही टीव्ही बघू नका, हे करू नका, असं काही म्हणायचं नाही. तुम्हाला टीव्ही बघायचं बघा, पण ज्याच्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याच्यासाठीच तो वेळ काढून ठेवा. समजा तुम्ही ठरवलं की 2 तास अभ्यास करायचा, तेवढाच करा, पण 2 तास 100% उपस्थित राहा. उपस्थित राहा की मला फक्त अभ्यास करायचा. राहिलेले 2 तास खेळा ना, त्यावेळी तुम्हाला अभ्यास करायला कोण बोलवणार नाही, तुमचं शेड्यूल आका. आता समजा तुम्ही अभ्यास करत बसला, बघा गंमत कशी होती. तुम्ही अभ्यास करत बसला, तुम्ही शेड्यूल आखलं आणि बाबा मला हे 2 तास होता, 4 ते 5 काय असेल वेळेनुसार हे 2 तास अभ्यास करायचा. बसला अभ्यास करत, बसल्यानंतर काय झालं, अभ्यास करता करता तेवढ्यात एक तुमचा मित्र आला आणि म्हणाला, काय रे काय करतोयस? अभ्यास करतोय. अरे कुठं अभ्यास करून नोकऱ्या मिळतात, कुठं पदवी मिळते, कशाला अभ्यास करतोय, चल खेळायला जाऊ. आता काय केलं त्याने, ते पुस्तक बंद केलं आणि मित्राबरोबर गेला निघून. म्हणजे काय केलं, पहा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या मनामध्ये चॅनल उघडत असतात. हे पाहिजे, टीव्हीचा चॅनल माहिती आहे ना, एका सेकंदाला चॅनल होतात, तसे हे मनामध्ये चॅनल उघडत असतात. पाहिजे, नको, असं का तसं का तसं का, अभ्यास करायचं, हे चॅनल उघडत असतात. कोणता चॅनल लावायचा हा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे. त्यांनी काय केलं, त्या मित्राने स्वतःचा रिमोट कंट्रोल मित्राच्या हातात दिला आणि काय केलं, तो त्याच्यावर खेळायला दिला. तुमचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात पाहिजे, तुमच्या स्वतःचा पाहिजे होता. आता प्रश्न मला अशा काही ठिकाणी विचारला, मग मित्राचं ऐकायचं का नाही, तो नाराज होईल ना. पण ठीक आहे, त्याला काय सांगा, 1 ते 2 तास माझ्यावर अभ्यास कर. समजा तुला खेळायचं असलं मी येतो आणि जे वेळ तुम्ही खेळायची काढली तिथं तुम्ही 2 तास अभ्यासाला करा. झालं का मॅचिंग? 2 वेळ खेळायचं सुद्धा मी सांगितलेलं आहे की ती वेळ तुमची खेळण्याची आहे, जेवण्याची वेगळी, अभ्यास करण्याची वेगळी, टीव्ही बघण्याची वेगळी, पण ज्या त्यावेळी जे ते करा. रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात पाहिजे सांगा, दुसऱ्याने. एकदा का तुम्ही दुसऱ्याचं निगेटिव्ह थिंग ऐकले की तुम्ही काय करता, स्वतःहून स्वतःचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातामध्ये देता आणि तुमचं सगळं काय होतं, पुढचं आयुष्य, पुढचं प्रोग्राम, जे ठरवले उद्दिष्ट काय होतात, बिनसतात सगळे. लक्षात आलं? थांबायचं इथं, काय बोर झालं जास्त, कळला विषय मला काय म्हणायचं ते. रिमोट कंट्रोल तुमच्या स्वतःच्या हातामध्ये पाहिजे. आता तुम्हाला मी अभ्यास देणार आहे, याच्यात अतिशय महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय दिलेले बघा, निष्ठा, सूचना दिले. अडचण असेल तर कुठली सूचना घ्यायची, चंचल मन असेल तर कुठली सूचना घ्यायची, स्टेजवर बोलण्याची सूचना असेल तर कुठली घ्यायची, गडबड करत असाल आणि भीती वाटत असेल, स्वतः अविश्वास वाटत असेल, त्यानंतर अशा सगळ्या सूचना आहेत, भरपूर आहे. कागद एकदा शांतपणे घरी जाऊन वाचा तुम्ही, सगळं तुम्हाला हवं ते मिळेल ह्याच्यामध्ये. आता काय करायचं, हा कागदामधली जी तुम्हाला महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जी आवश्यक आहे तेवढी एकच सूचना निवडायची. सगळ्यामधल्या आधी वाचायची, एकच सूचना निवडायची. निवडली ती सूचना कधी कधी करायची पहा, संध्याकाळी झोपताना तुम्हाला वर्ग दिलेला आहे, फक्त 5 मिनिटं हवी तुमची. मला किती, 5 मिनिटांमध्ये ती सूचना घ्यायची, लिहायची आणि पाठांतर करायचं, झोपी जायचं. सकाळी उठल्यावर, म्हणजे कधी उठून तुम्ही ब्रश वगैरे नाही, की तुम्हाला जाग आली जस्ट त्याशिवाय 2 मिनिटं रात्री केलेल्या सूचना बरोबर मनातल्या मनात म्हणायची, ओठ सुद्धा हलवायची नाही. पहिला मुद्दा लक्षात आला, दुसरा लक्षात आला. आता तिसरा काय, की दिवसभरात जर निगेटिव्ह थिंकिंग आलं तर त्याचं काय करायचं, सकारात्मक वाक्य बोलायचं. काय बोलणार, सकारात्मक, होऊन जाईल, निघून जाईल, लक्षात राहील. ते दुसऱ्याची सूचना आली तर काय करा, दुसरीकडून निगेटिव्ह सूचना आली तर काय करा, डिलीट. ही सूचना माझ्यासाठी नाही, लक्षात आलं. आणि दिवसभरात निगेटिव्ह थिंकिंग आलं तर होऊन जाईल, कमी होईल, लक्षात राहतं, होईल, मी करेन. पॉझिटिव्ह थिंकिंग करा. आता काय झालं, रात्रीची सूचना, सकाळची सूचना आणि दिवसभरात निगेटिव्ह, हा 3 वेळाचा तुम्हाला अभ्यास आहे. काय पैसे पडतात का, काय आणायचं विकत, काही नाही, फक्त एक वही आणायची 200 पाणी. आणि पुढच्या वेळी येईल त्यावेळी मला प्रत्येक तारखेनुसार तारीख टाकायची की आज संध्याकाळी मी हे 5 मिनिटं लिहिलेलं आहे. 5 मिनिटांमध्ये जेवढा वेळ लिहिलं तेवढा दोरच लिहायचं. किती सूचना घ्यायची, एका वेळी एकच घ्यायची. 21 दिवसानंतर दुसरी सूचना बदलायची. किती दिवसानंतर,
21 दिवसानंतर दुसरी सूचना बोलायची. तुम्हाला ज्यातली आवडती ती निवडा आणि त्याप्रमाणे काम करा. सूचना निवडल्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसानुसार रिझल्ट मिळायला सुरुवात होईल. ठीक आहे.